नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आजपासून आपण पाहणार आहोत द 5 मिनिट शो, ज्यामध्ये आपण येणाऱ्या तळाटी भरतीला विचारले जाऊ शकतील असे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। आणि आजचा आपला टॉपिक आहे नंबर सिस्टीम। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, 6x2 ही 3 अंकी संख्या आहे, ज्यामध्ये x हा एक गहाळ अंक आहे। जर ही संख्या 6 ने विभाज्य असेल तर x चे किमान मूल्य काढा। पहा, 6 ने विभाज्य। मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले तर विभाज्यतेच्या कसोट्या माहित असल्या पाहिजे, बरोबर। आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आपण पाहू। दिलं का आहे 6x2, म्हणजे आपल्याला काढायचे आहे x ची किंमत, बरोबर। आणि सांगितलं काय आहे की ही संख्या 6 ने विभाज्य आहे। आता 6 ची कसोटी तुम्हाला माहित आहे, बरोबर। पण सर्वात सोपी आयडिया अशी आहे की पहा, 6 आहे ना, तर 6 ला 3 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ची आणि 2 ची कसोटी लागू होईल। तर आपण 2 ची कसोटी काय असते आपली, संख्येच्या शेवटी 2, 4, 6, 8 किंवा 2 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 2 ची कसोटी लागू होते, म्हणजे इथे 2 ची कसोटी लागू झाली, बरोबर। 3 ची कसोटी काय असते, 3 ची कसोटी अशी असते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर तिथं 3 ची कसोटी लागू होते। आता इथं पहा, 6 आणि 2 किती होत आहे, 8। 8 ला 3 ने भाग जातो का, नाही। मग या ऑप्शन मधली अशी कोणती संख्या आहे जी आपण याच्यात ऍड करू की त्याला 3 ने भाग जाईल। 8 मध्ये 6 ऍड केले, 8 मध्ये 6 ऍड केले तर किती होईल, 14। 14 ला 3 ने भाग जातो, नाही। 8 मध्ये 8 ऍड केले, 16। 16 ला 3 ने भाग जातो, नाही। 8 मध्ये 3 ऍड केले तर 11 होतील, 11 ला 3 ने भाग जातो का, नाही। पण 8 मध्ये 1 ऍड केला तर किती होईल संख्या, 9। आणि 9 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजेच x च्या ठिकाणी किती येईल, 1। म्हणजे 612 या संख्येला 6 ने विभाज्य केले तर टोटली भाग जाईल, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचा आपला राईट आन्सर आहे। तर चला पाहू, यस, ऑप्शन नंबर डी। प्रश्न क्रमांक 2, 44 आंबे, 121 केळी आणि 11 सफरचंद काही पंक्तींमध्ये अशा प्रकारे रचून ठेवले आहेत की प्रत्येक पंक्तीत समान फळे असतील आणि प्रत्येक पंक्तीत एकाच प्रकारचे फळे असतील, तर पंक्तींची किमान संख्या किती असेल। मित्रांनो, आयोग आपल्याला असे प्रश्न विचारतात की आपण इथे विचार करतो की इथं काय लागू होईल, काय लागू होईल, असा विचार बिलकुल नाही करायचा। आयोग आपल्याला इझी करून देते हा प्रश्न। पहा कसा, आयोग अशी संख्या देते की ज्यामध्ये एक संख्या अशी देते ज्याने पूर्ण संख्येला भाग जाईल। तसे यामध्ये पहा, तुम्हाला दिसूनच येते की 11 आहे, 11 ला 121 ने भाग जातो आणि 44 ने भाग जातो, बरोबर। जसं पहा, 44, 121 आणि 11, या तिन्ही संख्येला कशाने भाग जातो, 11 ने। तर 11 ने देऊ, 11 चौक 44, 11 11 121 आणि 11 1 11। पहा, याच्या पुढे भाग जायचा नाही, कारण पंक्तीत समान फळे आपल्याला वाटायचे आहे, बरोबर आहे। तर किती पंक्ती असतील म्हणते अशा समानतेने आपण वाटल्या तर पहा किती पंक्ती येईल, 4। 4 आणि 11 15, 15 ने 16, बरोबर। म्हणजे 16 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, बरोबर आहे। चेक करू आपण, यस, 16 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। नेक्स्ट प्रश्न, प्रत्येक विद्यार्थ्याला समान संख्येने चॉकलेट आणि कॅन्डी मिळतील, अशा प्रकारे 1003 चॉकलेट आणि 2703 कॅन्डी वितरित करता येतील अशा विद्यार्थ्यांची कमाल संख्या शोधा। कमाल संख्या म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना 1003 चॉकलेट आणि 2703 कॅन्डी वितरित करतील अशा, म्हणजे असा अंक शोधायचा आपल्याला जेणेकरून चॉकलेट आणि कॅन्डीचा वाटप समान झाला पाहिजे। तर यामध्ये आपण सर्वात पहिले लागू हे करू की 17 ने याला
भाग देऊन पाहू दोन्ही संख्यांना. सॉरी, 17ने आपण या दोन्ही संख्येला भाग देऊन पाहू. पहा, 1003 भागेला 17. 17 17 पाची 85, 15 17 9 153. 17ने या संख्येला पूर्ण भाग गेला. दुसरा आहे 27 3. याला 17ने भाग देऊन पाहू आपण. 17 1 17 10, 17 5 85 उरले 53, 17 9 153. म्हणजे दोन्ही संख्येला 17ने भाग गेला आहे. तर मित्रांनो उत्तर तर सरळच मिळालं ना आपल्याला, ऑप्शन नंबर ए. कारण 17 जर आपण चॉकलेट आणि कॅन्डी वाटप केली तर त्यांना विद्यार्थ्यांना समान चॉकलेट आणि कॅन्डी मिळेल. तर ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. चेक करून घेऊ आपण. यस, राईट आहे. नेक्स्ट प्रश्न, जर एखाद्या संख्येच्या 25% मधून 75 वजा केले तर उत्तर 125 येते. 1225 येते. संख्येचे मूल्य किती आहे? पहा, जर एखाद्या संख्येने 25% म्हणजे किती? पहा, 25%ला शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं. 1/4, 25 1 25, 25 100. 100 एक संख्या आहे, एक संख्या आपण x पकडू, बरोबर. 25%चा भाग किती आला? 1/4 आणि त्यामधून 75 वजा केले म्हणते तर उत्तर किती येते? 1225. हे इक्वेशन आपलं बनलं आहे. या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर लगेच भेटून जाईल. पहा, -75 आहे, इकडे गेल्या किती होईल? +75. मग 1/4 बरोबर तिकडे गेल्या किती झाले? 75. 1225 + 75 म्हणजे किती? 1300. बरोबर. आता इकडे किती आहे? 1/4. आता हे 4 इकडे भागेला आहे, इकडे गेल्यावर कशाला जाईल? गुणेला. बरोबर. तर आपण यांचा गुणाकार करून टाकू. 13 चौक 52 म्हणजे 5200. x ची व्हॅल्यू किती आली? 5200. 5200 आहे का ऑप्शन? यस, ऑप्शन नंबर डी 5200 आपलं ह्या प्रश्नाचं सही उत्तर असेल. नेक्स्ट, 5200 आपलं बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 9 ने निशेष आहे? म्हणजे खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो? यासाठी मी तुम्हाला आधीही म्हटलं की विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला पाठ असणं जरुरी आहे. 9 ची कसोटी माहित असायला जरुरी आहे. 9 ची कसोटी काय म्हणते? सेम जसं 3 ची कसोटी आहे तशीच 9 ची कसोटी आहे. कसं की जी संख्या दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर तिथं 9 ची कसोटी लागू होते. आता इथं आपण ऑप्शन चेक करू की कोणत्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो. पहा, 4 आणि 1 5, 5 आणि 7, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12 आणि 4 16. 16 ला 9 ने भाग जातो का? नाही. नंतर पाहू 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11. 11 ला 9 ने भाग जातो का? नाही. नंतर पाहू 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. यस, 9 ला 9 ने भाग जाऊ शकतो. ऑप्शन नंबर 4 हे आपण चेक करू. 2 आणि 1 3, 3 आणि 5 7, 8 आणि 4 12. 12 ला 9 ने भाग जातो का? नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चला तर मित्रांनो, ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर आहे. पहा, बरोबर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या दुसऱ्या टॉपिक मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.